ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं शिष्टमंडळ आज पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची तातडीनं भेट घेणार आहे। या शिष्टमंडळात विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर आणि नगरसेवक निशिकांत शिंदेंचा समावेश आहे। दरम्यान सदा सरवणकर हे देखील आज आयुक्त अश्विनी भिडेंची भेट घेणार आहेत। विशाखा राऊत यांच्या पदाबाबत या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी शिल्पा नरवडे। तर शिल्पा, विशाखा राऊत पालिका आयुक्तांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे, काय अधिकची माहिती आहे? खरे आदिती, ठाकरेंच्या नगरसेविका ज्या आहेत विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर आता टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळते। तर उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर ठाकरेंचं शिष्टमंडळ जे आहे ते आयुक्तांच्या भेटीला आलेलं आहे। ठाकरेंच्या शिष्टमंडळाकडून आज पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची ही तातडीने भेट घेतली जात आहे आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर सदा सरवणकर देखील आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार आहे। विशाखा राऊत यांच्यासोबत जर आपण पाहिलं तर किशोरी पेडणेकर आहेत, नगरसेवक निशिकांत शिंदे आहेत। हे सर्व मिळून ठाकरेंचं जे शिष्टमंडळ आहे ते आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत आहे। मात्र काही थोड्या वेळानंतर देखील आपण जर पाहिलं तर शिंदेचे शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते देखील अश्विनी भिडे यांची भेट घेणार आहे। विशेष म्हणजे कोकण आयुक्तांकडे देखील 3 महिन्यांची मुदत असल्याचा ठाकरे गटाचा दावा असा केला जात आहे। त्यामुळे आता महापालिका सभागृहात विशाखा राऊतांचं जे नगरसेवक पद आहे ते रद्द करण्याबाबत ठराव येऊ नये याकरता ठाकरे गटाची ही रणनीती पाहायला मिळते। मात्र आता सभागृहामध्ये विशाखा राऊत यांचं जे नगरसेवक पद आहे ते रद्द केल्याची घोषणा केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं जरी असलं तरी आयुक्त अश्विनी भिडे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आदिती जी धन्यवाद शिल्पा, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।